खूप तुम्हाला आशीर्वाद करो आणि जो काही आज वचन येणार आहे त्या वचनाद्वारे तुम्हाला देव आशीर्वादित करणारच आहे. देवाचे मी खूप खूप आभारी मानतो की परमेश्वराने आम्हाला इतका सुंदर सेवक दिलेला आहे. मंडळीची अशी काळजी घेतात जणू की एक परिवारामधला सदस्य आहे. माझी सुद्धा नेहमी काळजी घेतात. ते पास्टर कसे आहात का नाही विचारतात. एक लहान भावासारखं माझ्यावर प्रेम करतात. हे त्यांचा एक मोठेपणा आहे. म्हणून आज त्यांनी मला पास्टरांनी इथं बोलवलं. मी सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्याला धन्यवाद देतो. त्याच्यापुढे आपण एक आराधना कॅरेलचे 2 गाणे घेऊया आणि मग देवाचं वचन सुरुवात करूया. ओके. आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला, हा दुनिया बनाने वाला. सोडून स्वर्ग सुख सुख घनदार देव लोक लोक. सोडून स्वर्ग सुख सुख घनदार देव लोक लोक. झाला गरीब झाला, झाला गरीब झाला, हा दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला. येशू हे नाव त्याला त्याला लाभे जगत पतीला पतीला. येशू हे नाव त्याला त्याला लाभे जगत पतीला. तारावयास आला, तारावयास आला, हा दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला, हा दुनिया बनाने वाला. गवानी बाळ आहे ते उघड, गवानी बाळ आहे ते उघड. नेते बाई मी अंगड टोपड, नेते बाई मी अंगड टोपड. गवानी बाळ आहे ते उघड, गवानी बाळ आहे ते उघड. नेते बाई मी अंगड टोपड, नेते बाई मी अंगड टोपड. सोन्याची सरी मोत्याचं कुंडल रुणझुन वाजतया पातील वाळ. सोन्याची सरी मोत्याचं कुंडल रुणझुन वाजतय पातील वाळ. थंडीनं बाळ ते कुड कुडल, ओ नेते बाई मी आकड टोपड, नेते टोपड. कनुदराची पसरली लाळ त्यावर लोळतसे मरियमचे बाळ. कनुदराची पसरली लाळ त्यावर लोळतसे मरियमचे बाळ. प्रकाश पडला गाईच्या कोटी, प्रकाश नेते बाई मी अंगड टोपड, ओ नेते बाई मी अंगड टोपड. प्रेज लॉर्ड. जेव्हा नॉमी जेव्हा बेथलेहमला आली त्यावेळेस तिने एक गाणं बोललं होतं. नॉमी जेव्हा बेथलेहमला येताना ती म्हणते, माझं माहेर बाई बेथलेहम गाव ग, माझं माहेर बाई बेथलेहम गाव ग. वाटतंय माहेरी जावं, मला वाटतंय माहेरी जावं, मला वाटतंय माहेरी जावं, मला वाटतंय माहेरी जावं. माझ्या माहेराच्या वाटा
माझ्या माहेराच्या वाटा, तिथं अंजिराची झाड दाट, तिथं अंजिराची झाड दाट, तिथं अंजिराची झाड दाट, तिथं अंजिराची झाड दाट. पाना पानावर येशूच नाव वै, पाना पानावर येशूच नाव वै. वाटतंय माहेरी जाव, मला वाटतंय माहेरी जाव, मला वाटतंय माहेरी जाव, मला वाटतंय माहेरी जाव. माझ्या माहेराच्या वाटा, माझ्या माहेराच्या वाटा, माझ्या तिथं द्राक्षे वेली दाट, तिथं द्राक्षे वेली दाट, तिथं द्राक्षे वेली दाट, तिथं द्राक्षे वेली दाट. घडाघडावर येशूच नाव बाई, घडाघडावर येशूच नाव बाई. वाटतंय माहेरी जाव, मला वाटतंय माहेरी जाव, मला वाटतंय माहेरी जाव, मला वाटतंय माहेरी जाव. प्रेज लॉर्ड. हे तुमचं माहेर घर आहे. प्रेज लॉर्ड. तुमचं माहेरचं घर ते नाही, हे बेथलेहेम आहे तुमचं. ओके, प्रार्थना करूया वचनासाठी. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद दे बाप्पा परमेश्वर. आज परमेश्वरा या मंदिरात तू घेऊन आले दे बाप्पा. मी तुमचे आभार मानतो, सेवकाचे आभार मानतो, मी मंडळीचे आभार मानतो, क्वायरचे आभार मानतो, मीडियाचे आभार मानतो. हे जेवढे चर्चचे पास्टर्स आहेत बाप्पा, एल्डर्स आहेत, सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी ही संधी मला दिलेली दे बाप्पा ही सेवा करण्याची. तुम्ही ह्या ठिकाणी उतरून आलेले दे बाप्पा. माय गॉड इज प्रेझेंट हिअर. माझा देव ह्या ठिकाणी उपस्थित आहे. आज या वचनाच्याद्वारे तुम्हाला देव आशीर्वादित करत. धन्यवाद दे बाप्पा. सर्व महिमा सर्व गौरव तुला प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणतो. आमेन. आजचं वचन आहे प्रभू येशू ख्रिस्त का आणि कशासाठी मानव जातीचा जन्म घेतला, मनुष्याचाच का जन्म घेतला, याविषयी आपण शिकणार आहोत. ओके. परमेश्वर जो काही करतो त्या मागे काही कारणे असतात. प्रभू येशू ख्रिस्ताचा कुमारीच्या द्वारे जन्म घेणे याची अशीच काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्माचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानव जातीचे तारण करणे, आणि तो त्यांनी केलेच. परंतु त्याच्याबरोबर आणखी इतर पवित्र शास्त्र सांगतंय, त्या आधारावर आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त का व कशासाठी जन्मला याची 8 प्रमुख आज मी तुम्हाला देणार आहे. ओके. तर टप्प्याटप्प्याने जाऊया. पास्टरांकडे मी वेळ मागून. ओके. तर पहिला आहे अदृश्य परमेश्वराला प्रकट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. अदृश्य परमेश्वराला प्रकट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. स्वर्गामध्ये एक परमेश्वर आहे. तो कसा दिसतो, तो कसा आहे, मनुष्याला माहित नाही. कधीच मनुष्याने परमेश्वराला पाहिलं नाही है ना. हे सूर्य चंद्र तारे ग्रह ब्रह्मांड सृष्टी ज्याने ही निर्माण केली, तो कसा दिसतो, तो कसा आहे आणि तुम्हावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. योहान 1 अध्याय 18 वचन. देवाला कुणी कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मला तो देवपिताच्या उराशी असतो, त्यांनी त्याला प्रकट केलेले आहे. हालेलुया. आतापर्यंत आपल्याला माहित होतं का की ही सर्व सृष्टी, हे स्वर्ग निर्माण करा, ब्रह्मांड सृष्टी निर्माण करणारा तुमचा आब्बा बाप्पा आहे. तुम्हाला माहित होतं का? नव्हतं माहित नव्हतं. आणि सगळे म्हणायचं आहे एक परमेश्वर स्वर्गामध्ये. तो कसा दिसतो माहित नाही. कारण की यशाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं 7,700 वर्षापूर्वी की कुंवारी गर्भवती होगी, उसको पुत्र होगा, वो मनुष्य को परमेश्वर से मिलाएगा. है ना. की ते मनुष्याला परमेश्वराशी भेटवणार आहे. आणि त्याचं आपलं नातं पुत्र आणि पितासारखं नातं आहे. तो स्वर्गात जो बसला, जो परमेश्वर तुमच्या इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की त्याने ह्या जगावर प्रीती केली. नॉट ख्रिश्चन लोकांसाठीच नाही त्यांनी प्रीती केली. योहान 3:16 जर आपण पाहिलं तर आपल्याला कळतं की परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि अपना इकलौता पुत्र दिया कि जो कोई मनुष्य उस पर विश्वास करे उसका नाश न हो तो उसको अनंत काल का जीवन प्राप्त हो. अनंत काल का जीवन, सर्वकालिक जीवनाचा मतलब काय?
मोक्ष, आनंद आणि सर्व काही मनुष्य परमेश्वराच्या सानिध्यात 24 तास त्याला पाहत राहील आणि त्याला मरण नाही, दुःख नाही, यातना नाही, पीडा नाही, नरक नाही, अंधार नाही, त्याला सर्वकालिक जीवन. परमेश्वराने तुमच्यासाठी आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलेला आहे. म्हणून हेच विधान पुन्हा येशू ख्रिस्त पुन्हा म्हणत आहे. योहान 14 अध्याय 9 वचन, येशूने त्याला म्हणले, फिलिपा, मी इतका काळ तुझ्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय रे? ज्यांनी मला पाहिले आहे त्यांनी पिताला पाहिले आहे, आणि आम्हाला पिता दाखवा असं तू कसं म्हणतोस? हालेलुया. जेव्हा आपण परमेश्वराला येशू ख्रिस्ताला पाहतो, पिताला पाहतो. जेव्हा डीजे अंकल होते त्याने डीजे अंकलने जिद्द केलं होतं प्रभू येशूला, की म्हणले, प्रभू मला पिताला दाखव, एकच झलक बघायचं आहे. आणि ज्या सिंहासनावर परमेश्वर विराजमान होता, असे किरण होते, इतका प्रकाश होता की त्याचा चेहरा दिसत नव्हता. पांढरा शुभ्र चेहरा होता, किरण होते त्याच्या चेहऱ्यावर. तर प्रभू येशू म्हणला, एक सेकंडसाठी मी तुला दाखवू शकतो. आणि ज्यावेळेस ते किरण थांबले आणि त्यावेळेस थोडासा प्रकाश आहे ढळ झाला, आणि त्यावेळेस त्या सिंहासनावर पाहिला तर प्रभू येशू ख्रिस्त बसलेला होता. हालेलुया. हे डीजे संकलच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की डीजे संकलने स्वतः पिताला पाहिलेला आहे. जो प्रभू येशूचा मान करतो तो पिताचा मान करा. प्रभू येशू म्हणतो, जर पृथ्वीवर जर तू मला स्वीकारशील तर मी तुला पिता समोर स्वीकारेन. हालेलुया. येशू ख्रिस्त जन्माला नसता तर परमेश्वराचे खरे स्वरूप मनुष्याला कळले नसते. खरंच कळलं असतं का हो? आपण कुत्र्या मांजरासारखं नरकात गेला असतो, नाश झाला असतं. कारण की सर्वांनी पाप केलं होतं, सर्वांनी अधर्माने भरलेले होते, सर्व नाशातच जाणार. तो एक व्यक्ती पाप केला आदामाने, आणि ह्या भूमीला श्राप आला, जनावरावर श्राप आलं, मनुष्यावर श्राप आला, मरण आलं, दुःख आलं. प्रभू येशू घेऊन त्यांनी काय केलं? सर्व मानव जातीचे पाप आपणावर घेतले. ओके. दुसरा मुद्दा, देवाचे अभिवचन पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ओके. उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन सांगतं, आणि तू व स्त्री तुझी संतती याची संतती मध्ये मी परस्पर वैर स्थापित करेन. ते तुझे डोके फोडतील, तू त्याची टाच फोडशील. यार्दन बागेत देवाने दिलेला अभिवचन येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे पूर्ण झाले आहे. आणि आपल्याला कळतं, गलती करा 4 अध्याय 4 वचन सांगते, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मला, नियमशास्त्राधीन असा जन्मला तो असा होता. आणि येशूचा जन्म झाल्यामुळे गुलगुत्ता टेकडीवर ज्यावेळी प्रभूला पृथ्वीपासून थोडे उंच केले गेले, तेव्हा आपल्या पायाने वधम स्तंभावरील मृत्यूच्या दारी त्या सापाचे डोके फोडले. जर येशू ख्रिस्त जन्माला नसता तर त्या सैतानाचे पराजय झाला नसता, आणि त्याचे डोके फोडणे म्हणजे सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. हालेलुया. आपण काय करतो? साप निघाला काय करतो? त्याचं मस्तक फोडतो, है ना? आणि प्रभू येशूने काय केलं? त्या सैतानाने काय केलं? प्रभू येशूच्या पायात खिळे मारले. पण प्रभू येशूने त्याच पायाच्या टाचने त्या सैतानाचे मस्तक खुचरले गेले. हालेलुया. कळतं का? म्हणून त्यावेळेस परमेश्वर काय म्हणला कल्वरी क्रूसवर? एकच शब्द त्याचं आपल्याला सगळ्याला आठवतो की हे पिता आता पूर्ण झालेलं आहे. याचा अर्थ काय? आता तुम्हाला रडायची गरज नाहीये, काही करायची गरज नाही. की सर्व पाप, सर्व श्राप, सर्व गुन्हा त्यांनी आपणावर घेतलेले आहेत. प्रभू येशू जर आला नसता तर आमचे पाप कोणीच घेतले नसते, आणि कोणी आपल्याबद्दल मरल असं कोणी नव्हताच. चांगल्या व्यक्तीसाठी कोणीतरी काहीतरी करण्याचा धडपड कर, पण आम्ही पापी असतानाच, रक्ताच्या थळात पडलेला असताना आमच्यावर कोण प्रेम करणार का? कोणी प्रेम? पण परमेश्वराने आमच्यावर इतकं प्रेम केलं की योहान 3:16 आपण नेहमी लक्षात ठेवतो की आपण परमेश्वर किती माझ्यावर प्रेम केला, है ना? आणि म्हणून म्हणतं दाविदाशी करार केला पूर्ण. दाविदाशी केलेला करार पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. 2 शमूएल 7 अध्याय 13 वचन सांगतं, तो माझ्या नामाप्रतीत मंदिर बांधेल आणि मी त्याचे राज्यासन कायमचे स्थापेन. हालेलुया. 2 शमूएल 7 अध्याय 13 वचन सांगतं,
तुझे घराणे व तुझे राज्य ही पुढे अढळ राहतील आणि तुझी गादी कायमची स्थापित राहील, असा करार देवाने दाविदाशी केला होता आणि त्याची पूर्णता करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रेज लॉर्ड. आणि लूक 1:32-33 म्हणते, तो थोर होईल व त्याला परात्परांचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावीद याचे राज्यासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल आणि त्याचा राज्याचा अंत होणार नाही. अशा प्रकारे येशू दाविदाच्या गोत्रात जन्मल्यामुळे देवाने दाविदासा केलेला करार पूर्ण केला. हालेलुया. परमेश्वर जुन्या गोष्टी बोलत नाही कधी. बायबलमध्ये तुम्ही पाहिलं असेल, होणाऱ्या गोष्टीविषयी बोलतो. जो बोलतो तो केल्याशिवाय राहत नाही, कारण की परमेश्वराच्या मुखातून जीवन आहे. आणि म्हणून तो परमेश्वर तुमच्या मुखात जीवन आणि मरण तुमच्या मुखात पण तुम्ही काढलं. तुम्ही जर जो भविष्यवाणी कराल, जे होईल असं तुम्ही निश्चय करा, होणारच, होईलच. ख्रिस्ती लोकांमध्ये कसं तरी मी बघितलेलं, काही लोकांना बघितलं, जरा त्रास आले, जरा संकट आले की माझ्या नशिबातच लिहिलेलं असं, मी तर काय करू, है ना. काही काही लोकांमध्ये मीच का देवा, मलाच का देवा, माझंच नशिबात असं का. लोक असं आपल्याला स्वतःला कोसतात. परमेश्वर म्हणतो जीवन आणि मरण तुझ्या मुखात ठेवलंय. रोज उठलं की सकाळी म्हणायचं की माझे लेकरं आशीर्वाद, माझं घर आशीर्वाद, माझा जॉब आशीर्वाद, माझी सेवा आशीर्वाद, माझं जीवन आशीर्वाद. जसं तुम्ही बोलाल ना तसं तुमच्या जीवनामध्ये होत राहील. नाहीतर रोज सकाळी उठलं की माझं मी आजारीच आहे, ती शेजारीच तोंड बघितलं की असंच होतं, ते तसंच होतं. मग तसंच होतं जीवनामध्ये. मी गरीबच आहे, मी दारिद्र्यच आहे. तुम्ही कोण आहात? राजांचे लेकर आहात. तो तुम्ही राजा आहात आणि तो राजांचा राजा परमेश्वर आहे. तुम्ही राजकन्या आहात आणि तो तुमचा बाप आहे. बघितलं का आतापर्यंत कोणी तुमच्या दर्जावर कोणी येशूच्या नावाने पाठी लटकवून, फुटू लटकवून येशूच्या नावात भीक मागायला कोणी आलंय का आतापर्यंत? तो धुळीतून उचलून कधी राजा बनवेल माहित नाही. तो भीक मागू देत नाही. पण अनुवाद 28 म्हणतो, तुझे हात मी खेळणार नाही, देणारे बनवणार आहे. हालेलुया. परमेश्वर आपला धुळीतून कधीच उचलून तुम्हाला पुढे नेऊन राजपत्ताच्या बरोबर तुम्हाला बसवेल माहित नाही. पण आपण लोक विश्वासच ठेवत नाही. याच्यामुळे आपलं जीवनभर आम्ही असंच आहे. म्हणून आजपासून एकच निश्चय करायचं, मी आशीर्वादित आहे, माझा बाप राजा आहे, मी राजकुमार आहे, मी राजकन्या आहे, मी गरीब नाहीये, मी दारिद्र्य नाही, मी आजारी नाहीये. काही काही लोकांना बघितलं की आजारी पडले की सगळ्यात मोठा दवाखाना कोणचा आहे ते शोधतात, सगळ्यात भारी डॉक्टर कोणचा ते शोधतात. पण हे नाही बघा. 153 खरे पाहिलं असतं तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, त्याच्या बसलेल्या पाठीवरच्या फटक्याने मला आरोग्य मिळाला. तुम्ही घोषणा करा, 7 वेळा त्याच्यावर करार करा, हात ठेवून प्रार्थना करा. नाही आजार गेला तर बोलून टाका, जाणारच. चाहे गाठी हो, चाहे कुठलाही भयंकर रोग हो, चाहे काय हो, मोठासा मोठा आजार जाऊ शकतो. कारण की परमेश्वर म्हणलाय झालंय. आपण विचारच करत नाही त्या गोष्टीचा. वचन तुम्ही वाचला तुम्हाला कळलं की खरे पाहिल्यास तो आमच्या अपराधामुळे घायल झाला आणि त्याच्या पाठीवर बसल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. मिळणार आहे किंवा मिळेल असं नाही, मिळालं आहे. घोषित केलं पाहिजे आपण. आणि आपण नेहमी ख्रिस्ती जीवन कसं पाहिजे? आशीर्वादित जीवन पाहिजे, आरोग्यदायी जीवन पाहिजे, प्रेमळ जीवन पाहिजे, दुसऱ्यावर प्रेम करणार. प्रभू येशूने काय केला? त्याचा सगळा स्वभाव आपल्यामध्ये गाठलेला आहे. तो म्हणतोय स्वर्ग माझं सिंहासन आहे, पृथ्वी माझी पदासन आहे. मी एवढा मोठा देव नाही की कुठल्या सोन्याच्या मंदिरात, राजमहल मध्ये किंवा संगमरमरच्या मंदिरात राहत नाही. मी चलत्या फिरत्या मंदिरात राहतो. आणि चलते फिरते मंदिर कोण आहे? तुम्ही आहात. तो तुमच्या आतमध्ये जो जगत में है, उससे जो महान है वो तुम्हारे अंदर है. कौन है तुम्हारे अंदर? राजाओं का राजा और प्रभु का प्रभु. आज मला एकच सांगा वाटतं, खूप चांगली गोष्ट आहे की मनुष्याच्या पापा संबंधी यज्ञ होण्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. कशासाठी झाला हो? पापासाठी. यज्ञ पशु व अन्नपूर्ण यात त्याला संतोष होत नाही. यापुढे वचन सांगतं म्हणा, पहा मी आलो आहे, रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा होत नाही. यज्ञ पशु अर्पत असल्यामुळे येशू ख्रिस्त स्वतःच यज्ञ पशु झाला व त्यामुळे मानवाचे पाप कायमचे धुवून टाकले. प्रेज लॉर्ड. इब्री 10 अध्याय 9 आणि 10 सांगतं
येशू म्हणला, पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. या दुसरे स्थापित तो पहिले नाहीसे करीतो आणि त्या इच्छेप्रमाणे आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदा झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केले गेले आहे. हे फक्त येशूच्या जन्माद्वारे शक्य झालेलं आहे. प्रेज लॉर्ड. आता तुम्हाला माहित आहे, जेव्हा हे मेंढपाळ रात्रीच्या वेळेस आपले मेंढपाचं कळप चारत होते, कळप चारत असताना एक मोठा प्रकाश पाहिला त्यांनी आणि त्याला एक गुड न्यूज देण्यात आली होती, सगळ्या जगाला सांगण्यात आलेली आहे. आणि येशू ख्रिस्त येणं म्हणजे ह्या मानव जातीसाठी गुड न्यूज आहे. सगळ्या मानव जातीसाठी, ख्रिश्चन लोकांसाठीच नाहीये, पण जे लोक विश्वास ठेवतात तारण जवळ आहे त्याच्यासाठी. आणि ते भेले आणि ते म्हणलं, देवदूत काय म्हणला, तुम्ही भिवू नका, कारण की तुम्हाला जो आनंद होणार आहे ती आज मी तुम्हाला सांगायला आलोय की दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे आणि त्याला कपड्यामध्ये लपटून गवानीमध्ये ठेवलेला आहे. हालेलुया. आणि हे जे मेंढपाळ होते काय करायचे माहितीये का, यरुशलेम मध्ये जो मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे कोठा होता आणि त्या कोठ्यामध्ये मेंढरो किंवा वासरू, जेव्हा गाय जेव्हा प्रेग्नेंट राहायची तिथे नेऊन बांधायचे आणि ते जन्मलं ना वासरू, ते काय करायचे, लगेच ते मेंढरू कोकरू जन्मला की त्या कोकऱ्याला काय करायचे, कपड्यामध्ये लपटायचे आणि त्या गवानी ठेवायचे. आणि ते गवानीमध्ये ठेवण्याचं कारण का, की ती कोकरू उड्या मारू नये, त्याला जखम होऊ नये, ते लंगडं होऊ नये, त्याला मार लागू नये. आणि जर मार लागलेलं, जखम झालेलं कोकरू असेल तर विधीवर चढवलं जात नसे, म्हणून त्याला कपड्यामध्ये लपटायची. कशाला, त्या पिल्ल्या कोकऱ्याला, की ते हालचाल करू नये. ते जन्म 7 दिवस झाला किंवा 14 दिवस झालं की त्याला विधीवर येऊन अर्पण करायचे. मग ह्या मेंढपाळला ऍड्रेस वगैरे तर काही सांगितलेला नव्हता, फक्त दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे आणि त्याला एकच खून होती, कपड्याने लपटून गवानीमध्ये ठेवलेला आहे. मग हे समजून घेतले मेंढपाळ, अरे आपण तर कोकऱ्याला कपड्यामध्ये लपटून गवानीमध्ये ठेवतो, मग हा देवाचा पुत्र जो जन्मणार होता तो कसा दिसायला असेल, तो कसा दिसतो, देव मानवाचं रूप धारण करून जर पृथ्वीवर आलाय तर कसा दिसत असेल. मग आम्ही हे कोकरे अर्पत होतो, मग हा कुणासाठी अर्पण करण्यासाठी आलेला आहे, हा कोण आहे, या आमच्या पापासाठी तर नाही आला. अर्पण म्हणून चढवण्यासाठी आम्ही कोकरे पुरवतो, पण हा बाळाला कपड्यात लपटून गवानी ठेवण्याचं कारण काय, का हा पण अर्पण करण्यासाठीच आलेला आहे का. यस, प्रभू येशू आमच्या सर्वांच्या पापासाठी तो अर्पण होण्यासाठी आलेला होता. आणि म्हणून पिताने परमेश्वराने म्हणला, आता तुमचे कालवड, कोकरे, जनावर मला नको आहेत, माझा स्वतःचा पुत्र मी तुमच्यासाठी अर्पतोय. हालेलुया. की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी त्याने अर्पण केलेला आहे. आता जनावराची, पारव्याची किंवा कालवडीची किंवा कोकऱ्याची गरज नाही. आता येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्यासाठी पुरेशी आहे आणि त्यांनी एक कायमचं तुम्हाला धुवून टाकलेलं आहे आणि कायमचं तुम्हाला स्वर्गात नेऊन बसवलंय. अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात त्यांनी नेऊन तुम्हाला ठेवलेला आहे. याच्यापेक्षा मोठं कोण कार्य करू शकेल का. हालेलुया. कोणीच करू शकेल, कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्याव्यास नव्हे तर सेवा कराव्याच, पुष्कळासाठी मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास तो आलेला आहे. हालेलुया. इब्री 2 अध्याय 17 वचन होते, म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अज्ञाताचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित करण्याकरता त्यांनी स्वतःचा संबंधाच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वासपूर्ण प्रमुख याजक व्हावे. हालेलुया. आज मला एकच सांगायचं आहे, एक इंजिनियर होता. तो इंजिनियर का होता, त्याचं काम होतं ब्रिज जे असतं ना, तमिळनाडूमध्ये एक मोठं समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये बटन दाबलं ना तर रेल्वेची पटरी तयार व्हायची फटफट त्या पाण्यावरून, ब्रिजवरून. आणि ते रेल्वे गेल्याच्या नंतर बटन दाबलं की लगेच काय करायचं, बटन दाबलं की ते ब्रिज हटायचा आणि मोठे मोठे जहाज इकडून इकडे जात राहायचे. जसं आपल्या रेल्वेचं फाटक बघताय, तिथे कोणतरी थांबलेला असतो, इंजिनियर वगैरे आहे ना, तो फाटक टाकतो, ट्रेन गेले की परत फाटक उघडतो. यस. मग तो इंजिनियर जो होता, त्याचा जो मुलगा होता 5-6 वर्षाचा,
तो म्हणला पप्पा आज मला शाळा सुट्टी आहे आणि मी तुमच्या बरोबर येणार आहे, तुमच्या कामामध्ये खूप छान छान फुलं वगैरे आहेत, मला खेळायला खूप आवडतं. बेटा म्हणला चल ठीक आहे. आणि बाप लोक निघाले त्यावेळेस आणि अलार्म्स वाजला की आता ट्रेन येणार आहे, त्या समुद्रावरून ट्रेन जाणार आहे. त्यांनी काय केलं, चेंजवर मारलं आणि फटाफटा फटाफटा ते ब्रिज तयार झाला. ब्रिज तयार झाला, ते ब्रिज तयार, पटरी तयार झाली आणि त्या पटरीमध्ये त्या बाळाचा पाय अडकला. पटरीमध्ये पाय अडकला आणि त्याच्यानंतर ते बाळ म्हणतंय पप्पा आता माझा पाय अडकलेला आहे पटरीमध्ये, आता ट्रेन येणार आणि माझे तुकडे तुकडे करून जाणार. हालेलुया. बाप म्हणतोय आता मी पळत जाऊन मी चेंजवर मारला तर माझा मुलाचा पाय निघेल, वाचल माझा मुलगा. पण आता हे कमस कम 30,000 लोक ट्रेन मध्ये बसलेले आहेत, जवळ ट्रेन आलेले आणि सगळे समुद्रामध्ये पडतील आणि मरून जातील. बापानी काय केलं, तोंड फिरवलं की माझ्या मुलाला मी बघू नये. हालेलुया. म्हटला बेटा जसा आहेस तसा थांब. आणि बापाने तोंड फिरवलं, ते ट्रेन आली, त्या ट्रेन येऊन त्या बाळाचे तुकडे 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 करून निघून गेले. बाप ते हातात उचलतोय तुकडे, हात उचलतोय, पाय उचलतोय, बघतोय त्या ट्रेन मध्ये बसलेले लोक, त्या डब्यात बसलेले लोक, कोणी हसत होतं, कोण गात होतं, कोण खेळत होतं, कोण झोपत होतं. त्या खिडकीतून असं करून बघतात काय झालंय काय झालंय. त्या कल्वरी क्रूसावर प्रभू येशू आपल्या सर्वांच्या पापांसाठी सवा गेला. त्याचा चेहरा एक राजकुमारासारखा होता, सुंदर चेहरा होता, अकराळ विक्राळ झाला. पिताने सुद्धा तोंड फिरवलं. माझ्या बहिणी काय वाटलं असेल त्या पिताला. आज आपण ख्रिश्चन लोक विसरून जातो की संकट आलं की आपण देवाला म्हणतो नाही पाहिजे ते बाबा तुम्हाला, पण त्यांनी जी किंमत तुमच्यासाठी जे दिलेली आहे ते कुणी करू शकत नाहीये. म्हणून चर्च सोडू नका, पास्टर सोडू नका, देवाला धरून राहा. कारण की त्यांनी जे तुमच्यासाठी केलं तुमचे सख्खे आईबाप बी नाही करू शकत, कधी कधी नाही करू शकत कधी. की परमेश्वराने तुमच्यासाठी आपले प्राण दिले, सर्व पाप त्यांनी घेतलेले आहेत, म्हणून तुम्ही रोगी राहू शकत. ख्रिश्चन कधीच बिमार राहू शकत नाही. बीपी हो, शुगर हो, थायरॉइड हो, कुठलाही रोग हो, कॅन्सर हो, कुठलीही मरी तुमच्या शरीरात राहू शकत नाही. कारण की आजार हे रोग आहे, अंधार आहे आणि परमेश्वर तुमच्या मध्ये आहे. मग दोघं संगत राहतील का? अंधार आणि प्रकाश राहतील का संगत? परमेश्वर तुमच्या मध्ये राहतो. काय म्हणलाय तो, जो जगत में है उससे जो महान है वो तुम्हारे अंदर है. मग अंदर कोण आहे? प्रकाश आहे. मैं जगत की ज्योति हूं तो तुम भी जगत की ज्योति हो. जर प्रकाश आहे, आजाराला थारा आहे का तुमच्या आतमध्ये? जो विश्वास ठेवत नाहीत म्हणून ते नेहमी आजारी पडतात. नेहमी आज पास्टरला बघा यंग दिसतात, अजून असं वाटतं की किती सुंदर आहे त्यांच्या चेहऱ्यावर तेज है ना, किती यंग दिसतात नाही का? किती भोजन वचन खा. एक टायमाला नाश्ता नाही केलं, दुपारचं जेवण नाही केलं, संध्याकाळचं डिनर नाही केलं चालेल, पण 3 टाइम भोजन खा, वचन खात जा. वचन जर खाल्ला, मेलेले आतडे सुद्धा जिवंत होतील. हालेलुया. वचन खाल तर गाठी निघून जातील, वचन खाल तर रक्त शुद्ध होईल, वचन खाल्ला तर भूक पण जास्त लागेल. हे सगळे छोटे 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 सैतानाचे हत्यार आहेत, आजार, हे तुमच्यामधून पळून जातील. कारण की वचनात पॉवर आहे, वचन प्रकाश आहे, ते खात जा, ते तुमच्या शरीराला खूप चांगलं आहे. एका घरी गेलो होतो मी, तर म्हणले पास्टर आम्ही 4-4 घंटे 5-5 घंटे बायबल वाचतो, प्रार्थना करतो, तुम्हाला माहित नाही तुमच्यापेक्षा आम्ही खूप स्ट्रॉंग आहे. वेल अँड गुड, खूप छान आहे म्हणलं. मग जेवायला वाढल्याच्या नंतर काटा चमच वगैरे चांदीचा होता तो, जेवण बिवण केलं. ती बायबल वाचत वाचत माझ्या हातानं काय झालं, ती चमचा जो आहे चांदीचा त्या अध्यायामध्ये राहिला. ओके, अध्यायामध्ये राहिला आणि जेवण वगैरे झालं. त्या पास्टरांची बायको म्हणली अहो सगळं झालं, त्या पास्टरांनी चांदीचा चमच तर नाही घेतला असेल. चमच दिसत नाही, सगळे भांडे सगळं धुवून झालं, सगळे क्रॉकरी, आम्ही बाहेरून सोप बीप खात होतो सगळं. म्हणजे चम्मच एक सापडत नाही चांदीचा, कुठे गेला की माहित नाही. नवरा म्हणला अगं ते पास्टर आहे, ते कशाला घेतील, कशाला घेणार ते? नाही म्हणली चम्मच नाहीच आहे, ते खिशात घातला असतील नक्कीच. मग 2 दिवसानंतर खडकीमध्ये मला भेटले. मग ते सिस्टरला रावणच केलं, ते मला विचारलीच ती
म्हणले पास्टर तुम्ही आमच्या घरी जेवायला लागतात आणि एक चांदीचा चमच नाहीये, प्रार्थना करा ते मिळावं, तुम्ही तर नाही घेतला ना, असं सरळ बोलले. मी म्हणलं सिस्टर तुम्ही बायबल किती वेळा वाचता? म्हणले सकाळी वाचतो, दुपारी वाचतो, संध्याकाळी वाचतो. अरे मग बायबल वाचता तर तुम्हाला चमच सापडायला पाहिजे है ना. आपण काय करतो, बायबलला वरी ठेवून टाकतो कुठेतरी, मग त्याला जेव्हा धूळ लागते ना आपल्याला धूळ लागते है ना. त्याची जशी दशा होईल तशी आपली दशा होती. त्याला जर तुम्ही पन्ने पलटवाल तुमच्या जीवनाचे पन्ने पलटतील. हालेलुया. म्हणून सांगतं की आज मी तुम्हाला हेच वचन देणार आहे की परमेश्वर मनुष्याचा समेट करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. डोंट क्रॉन्टी क्रॉस 5वा अध्याय 19 म्हणतोय, म्हणजे जगातील लोकांचे पातक्य त्याच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये आपणाबरोबर जगाचा समेट करत होता. 1 तिमोथी 2 अध्याय 5वा अध्याय आणि 6वा वचन सांगते, कारण एकच देव आणि देव व मानव यामधील ख्रिस्त येशू हा एकटाच मध्यस्थी आहे आणि त्यांनी सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले. आपण जो आपला पापामुळे देवाचे वैरी झालेले होतो त्यांनी आपल्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा हक्क दिलेला आहे. हालेलुया. कोण आहे तुमचा अब्बा बाप्पा? जो स्वर्गात बसलेला आहे. त्याला तुम्ही अब्बा बाप्पा डायरेक्ट अब्बा बाप्पा म्हणू शकता. ज्याचं जिथं जे परमेश्वर विराजमान आहे ना तिथं हिरामोताचा पाऊस पडतो असं है ना. सोन्याचं सिंहासन आहे त्या ठिकाणी आणि तो बाप तुमचा आहे. तुम्हाला कधी कटोरा घेऊन भीक मागू देणार नाही ते बाप्पा. कधीच नाही, कधीच नाही. तुमच्या जीवनामध्ये जसं तुम्ही बायबल वाचाल ना, जीवनामध्ये उंच उंच पदावर तुम्ही जाचाल. तुमची जीवनाची काया पलटी होईल. कारण की जसं जसं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल, जसं जसं तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल, तुम्ही बघा राजकुमार असतात. तुम्ही आयण्यात जाऊन चर्च सुटलं ना, आयण्यापुढे जाऊन उभे राहा आणि म्हणा की मी राजकुमारी आहे, मी राजकुमार आहे. हालेलुया. की परमेश्वराने जे तुमच्यासाठी जी किंमत दिली ना ती कोणी देऊ शकत नाही. म्हणून त्याला सोडू नका. परमेश्वरावर तुम्ही जीवापाड प्रेम करा, त्याच्यावर विश्वास ठेवा की प्रभू काही झालं. जसं योग काय म्हणतो होता, त्यांनी माझं जीवन जरी मारलं ना तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवेन. हे कोण बोलू शकतं? ज्याला परमेश्वर कळलेला आहे, ज्याला परमेश्वर माहिती आहे. योबाला माहित होतं की त्यांनी माझं जीवन जरी मारलं ना तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवेन. आपला विश्वास भक्कम पाहिजे. त्यावेळेस कुठलीही संकट आपल्या उंबरठ्यात येऊ शकत नाही. कुठली दारिद्र्य, कुठली गरिबी, कुठलं कर्ज, कुठला आजार आपल्या उंबरठ्यात येऊ शकणार नाही माझ्या बहिणी. हालेलुया. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ओके. येशू जन्मला बघा, सैतानाची कृती नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पाप करणारा जो सैतान आहे, कारण तो सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. दुष्ट सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, प्रकट झाला. आणि सैतानाची कृत्य कोणते आहे, तो काय आहेत? त्याला पाप करायला होता, आपल्याला नाशात घेऊन जातं, नरकात घेऊन जातं है ना. कृत्य नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. जर प्रिय सैतानाचे कृत्य प्रबळ होत असतील तर पवित्र वचनावर विश्वास ठेवून प्रार्थना देवाला करा. कारण की परमेश्वर काय म्हणतो माहित आहे का? सैतान घात करायला, नाश करायला आणि जीवन उद्ध्वस्त करायला आलेला आहे. प्रभू येशू तुम्हाला जीवन द्यायला आलेला आहे. त्याची इच्छा नाही सैतान तुम्ही हसावं, तुम्ही आनंद करावं. तुम्ही झोपला तर तुमच्या उश्याला टोपलं भर कचरा घेऊन थांबतो, लगेच टोपलं भर कचरा तुमच्या डोक्यात टाकतो. मग तुम्ही म्हणता अरे आजचा दिवसच बेकार गेला यार, आज चांगलाच नाही झाला. आणि आपण म्हणतो की नाही आज वेळच नाही भेटला प्रार्थनाला. तुम्ही म्हणता दुपारी नाही वेळ भेटला, संध्याकाळी करूया. तर तुम्हाला वेळच मिळू देत नाही की प्रार्थना करायला. उठल्याबरोबर 2 हात जोडून परमेश्वराला प्रणाम करा की प्रभू आज दिवसभर तुझा झगा माझ्यावर, झगा वाटल्यात ना तसा तसा झगा येतो तुमच्यावर उठल्याबरोबर. अनिल कांत म्हणतात यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहना हूँ, मुझ में वो जिंदा है, यही मेरी ताकत है, कभी नहीं भूलना है. कारण की त्याचा झगा तुमच्यावर येतो ना, मग सैतान थरथर कापतो, नको याला हात लावायला. कारण की ह्यानी प्रार्थना केलेली आहे है ना. तो तुमच्या जवळ पण येत नाही, तो तुम्ही लांब आहे तर थरथर 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 कापतो तो. पण आपण
त्याला बघून झाड अंधारात जात नाही, झाड हल्लं की लगेच होतं, अरे बापरे, है ना. तुम्ही अनमोल आहात. टाटा बिर्ला सुद्धा तुम्हाला खरेदी करू शकत नाही. टाटा बिर्ला मध्ये बी एवढी पॉवर नाही की तुम्हाला खरेदी करायची. तिने जगाचं सगळं हिरा मोती बी तुमच्या पायात वतला, तुमची किंमत लावू शकत नाही. तुम्ही अनमोल आहात, कारण की त्याच्या रक्ताने खंडणी भरून तुम्हाला त्यांनी विकत घेतलेला आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही स्वतःला म्हणायचं, मी अनमोल आहे, मी अनमोल आहे, कारण की देव माझ्यासाठी खंडणी भरून मला वेगळं केलं आहे, जगापासून वेगळं केलंय. हालेलुया. आता बघा, मरण नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. मरण, हालेलुया. कारण की मरण इतकं भयानक आहे. आपण कल्वरी क्रूसावर पाहतो की रोमी सैनिकाने एक नियम काढलेला होता की मरण म्हणजे इतकं भयानक होतं की त्याला टांगायचं, त्याच्या हातापायात खिळे मारायचे, त्याची हाल हाल करायचे आणि मग त्याला मरण द्यायचे. ते मरण, भयंकर जे मरण होतं, त्या परमेश्वराने आपणावर घेतलं. आता बघा, 7वा पॉइंट आहे, मरण नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. एक मनुष्याच्या आदामाच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यात मरण पसरले व सर्व मरण मानवावर राज्य करू लागले. आणि याच मरणाचा कायमचा नाश करण्याकरता येशू ख्रिस्ताने वधंबिस्तामुळे मरणाचा खेद घेतला व आपल्या मरणाच्या बंधनातून आपल्या सर्वांना त्यांनी मुक्त केले. कारण की एक बार मनुष्य जेव्हा जन्म घेतो ना, 2च जागा आहेत, तिसरी जागा आहेच नाही. एक तर स्वर्ग आहे, एक तर नरक आहे, है ना. आणि जेव्हा नरकात जातो माणूस, तर काय होतो, परत तो वापस येईल अशी गॅरंटी नाही आणि येऊच नाही शकत. कारण की एक बार नरकात गेला तर अनंत काळासाठी नरक आहे ते. तुम्ही कितीही याच करा, कितीही रडा, कितीही बोंबला, तर कितीही काय केलात, तुम्ही कितीही प्रार्थना जर केला तिथं, तर तिथून तुम्ही वर येऊ शकत नाही. एकच आहे या पृथ्वीवर संधी, वचनाचा काळ आहे, तर वचन प्राप्त करून घ्या, नंतर तुम्हाला वचन मिळणार नाहीये. पास्टर इथं बसलेत ना, त्यांना देवाने उभा केलं की तुम्हाला वचन देण्यासाठी. म्हणून हे चर्चचे दरवाजे उघडे ठेवल्यात. तुम्ही जवळ आहे तर ती वचन खात राहा, चर्चला येत राहा, नंतर तुम्हाला वचन मिळेल. हे वचनच आहे तुम्हाला स्वर्गात घेऊन जा. परत एक बार अंधार पडेल, प्रभू येशू येईल आणि हे जग सगळं, तुम्हाला वाटतं ना आता एवढं मोठं मोठं बिल्डिंग बांधलं, एवढं मी सोन्याने म्हटलेलं, हे सगळं संपून जाणार आहे, सगळं अस्तित्व मिटून जाणार आहे. पण ज्याच्यामध्ये जे वचन आहे त्याचं, जसं रात्र झाल्यावर चांदण्या कसं चमकतात, तसं तुमच्यामध्ये वचन शायनिंग करेल, असं चमकेल आणि तेव्हा देवदूत तुम्हाला उचलून स्वर्गामध्ये घेऊन जातील. म्हणून वचन खात जा. दर रविवारी न चुकता, लाख काम असले तुमचे सोडून टाकत जा, पण चर्चला येत जा. कारण की ही चर्च एकच ठिकाण असं आहे जो कारण की परमेश्वर त्या ठिकाणी विराजमान असतो. ह्या विधीवर परमेश्वर विराजमान असतो आणि इथून ब्लेसिंग तुमच्यावर येतात. आणि जेव्हा तुम्ही घरी जाताना, तुमचे घरामध्ये पाऊल पडण्याच्या अगोदर परमेश्वराचे पवित्र चरण तुमच्या घरात पडतात आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, वैभव आणि ऐश्वर येतं. 2 हप्ते चर्चला येऊन न बघा, तुम्ही थंडावले जाचाल. 2 हप्ते नाही आलात ना, सैतान म्हणतोय थंडावला. आता जसं आपल्या घरामध्ये तवा आहे, त्याच्यावर तवा गरम असल्यावर माशी बसत नाही, आणि तवा काढून खाली ठेवा, माशा बसतात. तुम्ही जेव्हा चर्चला येता ना, अभिषेकामध्ये गरम राहता. सैतान इथून बाहेर गेला की म्हणतो, अरे नको हिला टच करायला, कारण की अभिषेकाने गरम आहे, कारण की याच्यामध्ये वचन खाल्लेले आहे आणि परमेश्वराच्या पंखाखाली गेलेली आहे. हे चर्च म्हणजे परमेश्वराच्या स्तोत्र 73:28 म्हणतं की परमेश्वराच्या चरणात जाणं यातच माझं कल्याण आहे. जसं सैतान म्हणतो, अरे यार पिक्चर चांगला नाही, बस टीव्हीला बघत, नको जाऊ शहराला. अरे कोणतरी पाहुणे अचानक तुम घरी, माझ्या घरात कितीही पाहुणे जर जवळचे राहत तर बसा, मी येईपर्यंत बसा, मी चर्चला जाऊन येईपर्यंत तुम्ही बसा, नाही बसू शकत तर निघून जा. हा, पण आपले लोक, माझा भाऊ आलाय, मी चर्चला नाही येणार आज पास्टर, मग बिर्याणी करत बसेल तिथं. माझ्या घरी पाहुणे आल्यात पास्टर, मी नाही येऊ शकत चर्चला. ते सगळं सोडा, चर्च महत्वाचा आहे. चर्च तुम्ही जर गमावला तर बर्फासारखे थंडगार बसाल, थंडगार व्हाल आणि मग सैतान म्हणाला आता थंडावलंय, आता करूया एंट्री,
तर कधी एंट्री करतो माहित आहे का? ज्यावेळेस तुम्ही थंडावले जाचाल ना, त्यावेळेस तो तुमच्यामध्ये एंट्री करतो. तुम्ही गरम असता तो तुमच्यापाशी येऊ शकत नाही. त्याला माहित आहे चटके बसतील त्याच्या हाताला, तो येऊच नाही शकत तुमच्या जवळ. कारण की अग्नीचं कुंपण असतं तुमच्यावर, तुमच्या घरावर अग्नीचं कुंपण असतं. तर ते वचन खाल्लेलं असतं. आणि पास्टर इथून तुमच्यावर अभिषेकाची प्रार्थना करतात. ते त्या अभिषेका जेव्हा पास्टरचा हात करतात किंवा प्रार्थना करतात, सडनली स्वर्ग तुमच्यावर उतरतं आणि स्वर्गाचा आशीर्वाद तुमच्यावर येतो. आज ह्या चर्चमध्ये तुम्ही बसलाय, स्वर्गाचा आशीर्वाद तुमच्यावर उतरत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या बहिणो, की परमेश्वराने आमच्यासाठी काय केलंय, जे भयंकर जे मरण होतं ना, ती मरण नाहीशी केलेलं आहे. ते गाणं आहे मला खूप आठवतं, की जेव्हा एक व्यक्ती प्रभूला स्वीकारतो आणि चांगलं चांगलं चालतं त्याच्या जीवनामध्ये, आणि जरा संकट आलं की परत तो जगात जाऊन मिसळतो. आणि जगात मिसळल्याच्या नंतर परत तेच काम करतो, वाईट कृत्य करतो, वाईट गोष्टी करतो. कारण की बघा, सैतान आमच्यापेक्षा धृत आहे. एक ब्रदर होते, त्याचं तारण झालं होतं. मग त्यांनी तंबाखू वगैरे सोडून दिलं होतं, सगळं काय झालं होतं. मग त्याचा एक जुना मित्र होता, त्याच्यासंग त्याची मैत्री काही तुटलेली नव्हती त्याची. आणि तो म्हणला, खातोस का रे? तर तो म्हणला, नाही बाबा, माझं तारण झालंय. तंबाखू खातोस का? म्हणलं, नाही, माझं तारण झालंय, आता मी नाही खात. अरे, तुझ्या वचनातच लिहिलंय ना. सैतान म्हणतो, तुझ्या वचनात लिहिलंय ना. वरून जाताना ते काही इटाळत नाही, पण आतून येतं ते इटाळतं. म्हणजे तू दारू पेला तरी बी विटाळलं जात नाही, तंबाखू खाल्लं, सिगरेट पेला तरी विटाळलं जात नाही, पण आतून जे शब्द येतात ते विटाळ. असं नाहीये माझ्या बहिणी. प्रेज लॉर्ड. जगापासून त्यांनी तोडलंय, आपल्याला वेगळं केलेलं आहे. आणि परत जसा एखादी मेंढरू चिखलात पडला तर तो लगेच अंग झटकल. ते म्हणाल, नाही माझी जागा ही चिखलात नाही, माझी जागा. म्हणजे डुक्कर जेव्हा चिखलात पडतं ते म्हणतं, हा हा हा, लय भारी येतो. ओके नाही, त्याला लय वाजत वाटतं चिखलामध्ये लोळायला. हे पापात पडणारे लोक, त्याला वाटतं पाप माझ्याकडे सुटलंच नाही पाहिजे, मी पापातच राहिलं पाहिजे. आपण मेंढरू आहोत, आपण डुक्कर नाही आहेत. हालेलुया. जरा कुठं सैतान आपल्याला जरा वडत असायला इकडे तर म्हणायचं, नाही, ही माझी जागा नाहीये. हालेलुया. एखाद्या आपण मैत्रीला जातो, घरी येऊन आंघोळ करतो. का करतो आंघोळ? की बाबा आपण शुद्ध करून घ्यावं. आणि तोंडातून जेव्हा घाणघाण शब्द निघतात तेव्हा शरीर विटाळत नाही का? विटाळतं का नाही? आपल्या तोंडातून घाणघाण शब्द निघतात, मग हे शरीर सगळं विटाळलं जातं. मग तेव्हा कशाने धुता त्याला? है ना? आपल्याला देवाने काय केलं? छोड़ दिया, अलग हुआ, अपवित्र को ना छूंगा, अब्बा है पिता, तुझको गाऊंगा, जीवन भर तुझे ऊंचा करूंगा. आपल्याला आपण सोडून टाकलेल्या, ज्या दिवशी आपला नवीन जन्म झाला ना, सोडल्यात त्या गोष्टी. परत ज्या पुलावून तुम्ही चालत आलात ना, त्या पुलावर ती जाळूनच टाकून द्या. परत त्रास आले म्हणून संकटात तिकडे जाऊ नका. प्रेज लॉर्ड. काय काय लोक प्रभूला स्वीकारतात, चांगलं चालतं, हर चर्च में बहुत अच्छा होता है, गाना बिना गाने को मिलता है, बिरयानी भी मिलती है, बहुत अच्छा, उधर लड़की भी बहुत अच्छी मिलती है देखने को, बहुत लव 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 अफेयर विफेयर होता है, बहुत काय दिवस येतात. जरा संकट आले की झालं, अरे नाही वो पास्टर ऐसा ही है, लोक आहेत. तुम्ही सगळ्यात मला महत्वाचा सांगायचं ह्या वचनाद्वारे, तुम्ही चर्च विषयी किंवा पास्टर विषयी जर बोलाल ना, देव त्याचा न्याय करा. देवाने तुम्हाला चर्चच्या प्रार्थनासाठी आणि सेवकासाठी ठेवलाय, मदत करण्यासाठी. तुम्ही मदतीचे हात आहात चर्चसाठी, पास्टरांचे हात आहात मदतीसाठी. हालेलुया. पण जेव्हा तो एक मनुष्य नरकात जातो आणि तो किंचाळतो, आणि त्यावेळेस तो परमेश्वर म्हणतो, आता तुझी आणि माझी दरार लांब आहे, मी तुला वाचू शकणार नाही. हालेलुया. सांडून रक्त माझे रडतोस तू कशाला, सांडून रक्त माझे रडतोस तू कशाला, दिला सावली तुला रे, चटके मला मिळाले, जखमी करून मजला, तुला सर्व रे मिळाले. जखमी येशूला झालं, स्वर्ग आम्हाला प्राप्त. ऋतला खुशीत भात भाला, होतात व्याधना त्या, ऋतला खुशीत भाला,
होतात व्याधना त्या, क्षमा झाली तुला रे, व्याधी मला मिळाले, जखमी करून मजला, तुला सर्व रे मिळाले. अंधाराच्या सत्तेतून काढून त्यांनी आपला प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलंय. कोणी करू शकत नाहीये. तुम उजाले में चलते चलते गए लेकिन खुद उजाला बन गए हो. हालेलुया. वचन काय? प्रकाश आहे. ते वचन खात 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 काय काय गेला, स्वतःच तुम्ही प्रकाश झालाय. कारण परमेश्वर म्हणतो उठ, प्रकाशमान हो, प्रकाश तेरी और आहे. जगाचा तुमचा मेल होऊ शकत नाही, तुम्हाला नाही होऊ शकत. कारण बघा, एका गरुडाने 2 अंडे घातले आणि कोंबडीचं घरट खाली होतं. ते वरून घरट एक वादळ आलं, एक अंड कोंबडीच्या अंड्यात जाऊन मिक्स झालं. ओके, आणि एक अंड राहिलं. ते गरुड आलं म्हणते माझं अंड 2 होते, एक पडले कुठंतरी, है ना. ते लुटगुड काय केलंय, त्या कोंबडीच्या अंड्यामध्ये जाऊन मिक्स झालंय. आणि एक दिवशी कोंबडीची चोचा मारून पिल्ले पण वरी आले आणि हे गरुडाचं पिल्लू पण वरी आलं त्या अंड्यातून. कारण की त्याचा जन्मच त्याच्यात झालेला आहे. आणि ते पिल्ले म्हणायला लागले, अरे दादा आम्ही सगळे एकसारखा दिसतो, तू का असा दिसतोस? है ना. कोंबडीची पिल्ले म्हणायला लागले, आम्ही पिवळे दिसतो, असं एकदम वेगळे दिसतो, बारके बारके, आणि तू कसं काळा दिसतोस, एकदम पंख तुझे मोठे आहेत. हालेलुया. ते कोंबडीचे पिल्ले बुदुक बुदुक उडी मारायचे, पण ते गरुडाचं पिल्लू जरा झाप मारा जायचं, पण त्याला ते उडता येत नव्हतं. ते दुसरं पिल्लू म्हणते, कोंबडीची पिल्ले म्हणते, अरे दादा आम्ही कसं बुदुक बुदुक उड्या मारतो ना, तू पण तसंच कर, जास्त हुशारी करू नको. हे जग तुम्हाला म्हणतंय हम जैसे है वैसे तुम रहो, लेकिन तुम बोलना चाहिए हम वैसे नहीं, हम स्वर्ग के है, हम पृथ्वी के नहीं है. कोंबडीच्या पिल्लाला कितीही पाळा, कोंबडी कितीही ठेवली तरी कापाला जाणार आहे, नरकातच जाणार आहे. ते जाते का नाही. पण तुम्ही स्वर्गाचे आहात. तुम्हाला तुमची जागा त्या परमेश्वराने स्वर्गात ठेवलेली आहे. जो पिताच्या दाहिन्या साईडला त्यांनी तुम्हाला तिथे ठेवलेलं आहे परमेश्वराने. हालेलुया. आणि म्हणून काय म्हणतं, थँक्यू लॉर्ड. रोमकरास 5 अध्याय 12 वचन, एकच मनुष्याच्या आदामाच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि मरण सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यामध्ये मरण पसरले. हे मरण मानवावर राज्य करू लागले आणि ह्या मरणाचा कायमचा नाश करण्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरणाचा खेद घेतला व आपल्या मरणाच्या दशाच्या बंधनातून त्यांनी मुक्त केले. ज्या आरती एकच रक्तमासाची होती, त्या अर्थी देही त्याच्या सारखा रक्तमासाचा झाला, हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यात करण्यात आले. सर्वकाली जीवन. हालेलुया. आता हा सर्वकाली जीवन, सर्वकाली जीवन तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे. ही गिफ्ट आहे तुमच्याकडे, ते सांभाळून ठेवा तुमच्याकडे. काय ते मनुष्याने काय म्हणतात, मनुष्याने सगळं जग कमवलं आणि आपला जर जीव गमावला तर काय उपयोग आहे ना. आम्ही भोसरीला एक माणूस होता, त्याला सोन्याचं जॅकेट होतं, पण त्याच्याच घरच्यांनी त्याला मारून टाकले. ओके, तुम्ही काही करा, तुम्ही देवाचे आहात, देवाचेच राहा, देवाच्या मालकीचे आहात. काही कितीही संकट येऊ, कितीही जीवनामध्ये अगदी मरणाच्या पताला जर लागलं तर त्याच्यावरच भरोसा ठेवा, कारण की लास्टला तोच तुम्हाला हात धरून उचलणारा आहे. हालेलुया. काही हो, काही जरी झालं तरी जीवनामध्ये चर्च एक मार सोडू नका, कारण की चर्च हे तुम्हाला जसं नोहाच्या टायमाला तारू बांधली गेली, हे तुमच्यासाठी तारू आहे. हे तारू मध्ये जो कोणी तारू मध्ये येईल तो वाचला जाईल, म्हणजे तारूच्या बाहेर आहेत ते वाचले जाणार नाहीयेत, ते डुबून मरतील. हे लास्टचा काळ येणार आहे. जे तुम्ही चर्च मध्ये येताय, वचन खाताय, आणि म्हणून तुम्ही सर्वकालिक जीवन तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. सर्वकालिक जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. योहान 3:16 म्हणते, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, तिने आपला एकुलता एक पुत्र दिला. काय केला? एकुलता एक पुत्र दिला, पृथ्वीवर पाठवले व त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून मनुष्याची निर्मिती झाली आणि देवाने त्याला आपल्या मरत्व दिले आणि तो जीवन दिले होते. परंतु सैतान महापाशामुळे
त्यांनी पाप करून आज्ञाभंग करून ते नष्ट केले आणि मरणाच्या अधीन नरकासाठी पात्र झाला. आपल्या स्वरूपात बनवलेल्या मानवाचे रक्षण करून त्याचे तारण करून त्याला सर्वकालिक जीवन देण्यासाठी परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मानवी शरीर दिले. हालेलुया. आता परमेश्वराने आपला एकुलता एक जो पुत्र तुम्हाला दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे? हालेलुया. की देवाची इच्छा नाही की कुण्या मनुष्याचा नाश व्हावा, त्याची इच्छा नाही. परमेश्वराची इच्छा आहे का कुण्या मनुष्याचा नाश व्हावा? नाही, कधीच नाही चाहत, कधीच नाही चाहत की ते कुण्या मनुष्याचा नाश व्हावा. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला माहित होतं ही सर्व सृष्टी मी बनवलेली आहे, सर्व मी केलेलं आहे, मग मनुष्याला पण मी बनवलेलं आहे. मग मनुष्याला काय त्रास होतो, कुठल्या कुठल्या पीडेतून जातो, कुठले कुठले त्रास आहेत त्याला, भूक काय, रडणं काय, मरण काय, दुःख काय, पीडा काय, कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्रास मनुष्याला होतोय. म्हणून परमेश्वर मनुष्याचंच रूप घेतला. आता तुम्हाला वाटतं देवाला काय माहित आहे, तो स्वर्गात मी किती त्रास आहे त्याला काय माहित. तुमच्या पायात कोणी खिळी मारले का? मारले का कोणी? थुंकलं का कोणी तुमच्या तोंडावर? आमच्या तोंडावर थुंकलं तर आम्ही लगेच जाऊन त्याला मारून येऊ. प्रभू येशूने काय केलं, इस गाल पे मारे तो दुसऱ्या गाल भी देणार. केस उपटले गेले त्याचे. तुमचे कोणी उपटले नसतील केस, तुम्ही उपटला असता तर त्याचे 10 बाया घेऊन जाऊन उपसून यायचाल, है ना? करचाल ना. कारण की परमेश्वराचा स्वभाव कसा आहे की तो परमेश्वर आहे. पक्षाचं पिल्लू पक्षासारखं असतं, कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखं असतं, गायचं पिल्लू जनावराचं पिल्लू, पण मनुष्याचं पिल्लू मनुष्यासारखं असतं. पण हे देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्याच्यामध्ये चांगलेच गुण होते आणि त्यांनी येऊन पृथ्वीवर चांगलेच केले. पण त्याच्या बदल्यात त्याला मरण यावं का? काय हाल केले त्याची जो पाठीवर जो फटका मारत होते ना, त्या चाबकाला असे हुक होते. जेव्हा ते चाबूक मारला जायचा, त्या हुकाने चमडी हुजडून निघायची, छन्नी छन्नी करण्यात आली त्याची पाठ, है ना? दाढी नोचली गेली, केस त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला चाप मारण्यात आलं, निर्वस्त्र केले. परमेश्वराला आपल्यामुळं सांगा, माझ्यामुळं असं बलिदान कोणी करू शकत नाही. असं तुमच्यासाठी कोण सहन करू शकत. प्रभू म्हणला असता कशाला जाऊ या मानव जातीसाठी, है ना? पण तो आला, दुःख सोसला, पीडा सोसली, फटके सोसलं, अपमान सोसला. तरी तो का म्हणला कल्वरी क्रूसावर, हे पिता हे काय करतात ना, याला माहित नाही, क्षमा कर. हे देवाचा स्वभाव आहे. आपण ख्रिस्ती मध्ये समाजामध्ये एकाने मारलं की आपण लगेच 10 पोरं घेऊन जातो. मैं दिखाऊंगा तेरे को मैं भी कौन हूं, है ना? मी दाखवतो मी कसा आहे, माझी पॉवर लई आहे. पण परमेश्वराकडे खूप पॉवर होती, पण ती पॉवर त्यांनी यूज नाही केली. त्यांनी नम्रता आपल्यामध्ये घातलेली आहे. काहीतरी शिकायला पाहिजे. आपण ख्रिस्ती जीवन जगताना लोकांनी आपला चलता बोलता म्हणलं पाहिजे, यस ही सिस्टर देवाची मुलगी आहे, हा ब्रदर देवाचा मुलगा, कारण की हा देवासारखा चाल देवासारखा बोलतो. आपण एखादी शब्द जरी बोलला ना, लोकांशी जखम भरून यायला पाहिजे. एखादी रडत आहे, दुःखी आहे, जेव्हा आपण शब्द बोलतो, प्रार्थना करतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे. हे ख्रिस्ती सभा आहे. परमेश्वरने आपल्यामध्ये ते घातलेलं आहे. प्रभूने ते सगळं टॅलेंट आपल्यामध्ये घातलेलं आहे. हालेलुया. बघा, निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, है ना? तो म्हणला या मानव जातीसाठी मी आलो, पण ह्याच लोकांनी मला कल्वरी क्रूसावरती, कारण की तिची कृत्य नष्ट होते. आज बेथलेहम मध्ये कितीतरी मरियम होते, मरियमलाच का निवडलं गेलं? हालेलुया. तुम्ही देवाचे निवडलेले आहात आणि देवाची योजना काहीतरी तुमच्याबद्दल आहे, म्हणून तर आज तुम्ही या चर्च मध्ये आहे. हालेलुया. जर देवाची योजना नसतं तुम्ही या चर्च मध्ये नसता. काहीतरी देवाची योजना तुमच्यामध्ये आहे. देवाची योजना मरियमच्या द्वारे होती. मरियमला गब्रिएल देवदूतून म्हणला, बाई तू कृपा पावलेलेच, देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे आणि सृष्टीचा रचता परमेश्वर तुझ्या गर्भात जन्म घेणार आहे. ती म्हणा लागली, मला पुरुष ठाऊक नाहीये, हे कसं शक्य आहे?
कारण की लग्न झाल्यावर लेकरं बाळ होतात ना. हे कसं शक्य आहे? तर तो म्हणला परमेश्वराची कृपा तुझ्यावर येईल, पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल. हालेलुया. आणि ती बाळ तुझ्या गर्भात राहील. मरियम विचार करायला लागली. एका मुलीचं एक स्वप्न असतं की मला नवरा असावं, मला फ्लॅट असावं, मला लेकरं बाळ असावं आणि खूप चांगला माझा संसार असा. प्रत्येक स्त्रीचं एक असतं. मरियमची बी स्वप्न होते, कारण की योसेफ बरोबर तिचं सोयरीक झालेली होती. पहिले लहानपणामध्ये सोयरी करून ठेवायचे आणि वयात लग्न करायचे. तेव्हा तिचं साखरपुडा झालेला होता. पण मरियमचं एक स्वप्न होतं की नाही, माझं बी चांगलं होईल आता सगळ्या गोष्टी. पण देवदूत येऊन सांगतो की मनुष्याचा उद्धार होणार आहे, तुझ्या पोटात जे बाळ जन्म घेणार आहे ते मनुष्याला परमेश्वराशी भेट होणार आणि मानव जातीचं कल्याण होणार आहे. तू तयार आहेस का? एक तर ती विचार करत होती मी यशोबरोबर लग्न करून सुखी राहू शकते, संसार करून लेकरं बाळ पैदा करून आपलं जीवन आनंदित व्यतीत करू शकते. पण आता ह्या देवदूताचे जे मी शब्द ऐकलाय ते ह्याच्यात असा आहे की कुंवारी जर गर्भवती झाली तर तिला दगड मारा, वेशीच्या बाहेर नेऊन दगड मारून तिला मारून खतम करून टाका, असा नियम आहे मोशेच्या काळात. मग लोक मला कुठल्या नजरेने पाहतील? आता एखादी मुलगी आपल्या समाजामध्ये एखादी मुलगी प्रेग्नेंट राहिली, आपणच म्हणतो अरे काय केलं पूर्ण, लगेच चोचू चोचू शेजारी पाजारी सगळ्या लोकात निघतच है ना. पाप केलं हिनं, कुणाचा आहे माहित नाही, कसा आहे माहित नाही, पापी आहे माहित नाही, सगळे लोक नाव ठेवतील तिला. एक तर तिला त्या विचार पडला की मी जर देवाचा शब्द मी मान्य करत आहे तर दुःख तरी येणारच आहे, संकट तरी येणारच आहे, मरण तरी येणारच आहे. आणि ती मरणाला म्हणली मरण जरी आलं तरी चालेल, जर माझ्यामुळे जर माझ्या एकट्या मरण्यानं जर मानव जातीचं जर कल्याण होत असेल मी तयार आहे. हालेलुया. आज आपण एकाला म्हणतो प्रभूला हृदय देऊन टाक ब्रदर, प्रभू तुझ्यावर खूप प्रेम करतो. ते म्हणतो नाही थांबा, माझ्या बापाला विचारतो, माझ्या आईला विचारतो, माझ्या भावाला विचारतो. अरे नाही तर काय, एक ब्रदर होते मला, नाही हो मला देव ना सांगायला पाहिजे, काहीतरी असं घडलं पाहिजे मग मी येशूकडे येईन, है ना. परमेश्वर म्हणतोय तुझ्या आईच्या गर्भात असतानाच मी तुला निवडलंय आणि राष्ट्राचा मी संदेष्टा करून ठेवलाय, है ना. आईच्या गर्भात त्यांनी निवडलंय आपणाला आणि सेवा दिलेली आहे आपणाला. आणि परमेश्वर म्हणतो उठ आणि प्रकाशमान हो, प्रकाश आलेला आहे, अजून कुणाची वाट बघायची आहे? मरियम म्हणली जर मनुष्य जातीचं जर कल्याण होत असेल तर मला मरायचं असेल तर मी मरेनच. हालेलुया. आणि तिने म्हणली की हे परमेश्वरा मी दासी तुझ्या इच्छेप्रमाणे व्हावे. प्रभू बघा, एक परमेश्वराचं वचन आहे की मरियेने देवदूताला म्हणले हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाहीये. देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परत प्रांचे सामर्थ्य तुझ्यावर होईल, छाया होईल करील, आणि या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पवित्र आत्मा परात्परांची शक्ती जर मरियमने स्वीकारली, बघा होकार दिला. तुम्ही जेव्हा होकार देता ना कुठल्या गोष्टीला प्रभूच्या, की प्रभू माझी इच्छा नाही तुझी इच्छा हो, लगेच कार्य घडून येतं. ज्यावेळेस म्हणता की प्रभू ही शक्य नाहीये, हे गोष्टी माझ्याकडे होऊ शकत नाहीयेत, मला लय कठीण आहे या गोष्टी, पण मला माहित आहे तू करू शकतोस आणि माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर, त्यावेळेस बरोबर ते कार्य तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला सुरुवात होती. पण ज्यावेळेस आपण म्हणतो कसं होईल, कधी होईल, माझे तर लय समस्या मोठे आहेत, देव करू शकतो का, देवाला शक्य आहे का, संपलं. म्हणून बायबल सांगतं ज्या ज्या वेळेस तू प्रार्थना करायला उभा राहशील त्यावेळेस विचार कर की तुला ते मिळालं आहे, है ना. प्रार्थना करताना एकच करायचं की नाही मी आता प्रार्थना केली आणि माझ्या प्रार्थनाला मला मिळालं, मिळालं, झालं झालं, भेटलं, होईलच, होणारच. कारण की जो विश्वास तुमचा कार्य करायला लागतो. परमेश्वर म्हणतो माझ्याकडे येताना तुला काही घेण्याची गरज नाहीये, फक्त तू विश्वास घेऊन ये. हालेलुया. काही घेऊन यायची गरज नाही, फक्त देवाकडे जाताना चर्चला येताना फक्त विश्वास घेऊन या. आणि मरियमने म्हणले प्रभू मी दासी तुझ्या इच्छाप्रमाणे व्हावे, आणि त्या क्षणाला तिच्यामध्ये पवित्र आत्म्याने गर्भधारण केली. हालेलुया. पोट वाढत गेलं, 3 महिन्यापर्यंत 4 महिन्यापर्यंत 5वा महिना लागला, पोट दिसायला लागलं. युसुफाने पाहिला की ती नीतिमान होता, मी कसं तरी बोलू हिला, कसं दुखवायचं मन, कारण की तो पण देवाचा सेवक होता, त्यामुळे तो तिचं मन दुखवणार नव्हता.
ते मनामध्ये असा विचार करत बसला होता घरामध्ये, मी गपचीपणे याला मरियमला सोडून टाकतो, मी सोडून टाकेन. पण त्यावेळेस देवदूत तिथे गेला आणि म्हणला, योसेफा, मरियम विषयी तुझ्या ह्या मनामध्ये जो विचार चाललाय त्याचा विचार करू नको, कारण की तिच्या ज्या पोटात जे बाळ आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि देवाने तुला पिता होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. तुम्हाला वाटतं कधी कधी मी जर हे प्रभूचे काम केलं तर माझे घरचे असे बोलतील, तसे बोलतील, मला नावं ठेवतील, समाज नावं ठेवेल, काय लोक बोलतील, असं केलं तर तसं होईल. तुम्ही जर देवाच्या योजनेत उभं राहिला, देव सगळ्याचे तोंड शिवून टाकेल. माझी बहीण मला 4 वर्ष बोलत नव्हती. माझा मेहुणा तिला भडकावायचा, तुझा भाऊ पास्टर झालाय म्हणे, पैसे खाऊन असून तसं, त्याला आपल्या घरात येऊ द्यायचं नाही, है ना. माझं नाव राम गायकवाड आहे. मी विदर्भ कुटुंबातून आलो, जयभीम कुटुंबातून आलो. तो सगळे आमच्या समाजातील लोक म्हणले, याला ना लग्नात बोलवायचंच नाही, याला मंडळीमध्ये बोलवायचं नाही, आपल्या कार्यामध्ये बोलवायचंच नाहीये. त्यांनी पैसे घेऊन ख्रिश्चन झालेला आहे. हालेलुया. माझी बहीण 4 वर्ष बोलत नव्हती, मी रडायचं बोलायचं. पण एक दिवशी माझी बहिणीचा जो नवरा आहे ना, लय काय बोलून गेलता, त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. तर ससूनला हॉस्पिटलला होता, ससून मध्ये होता, दोन्ही किडन्या खराब झाल्या. आणि तिथल्या एका सिस्टर म्हटली, नाही का, अहो माझे एक ओळखीचे पास्टर आहे, माझे ब्रदर आहेत, मी त्यांना फोन लावतो, ती प्रार्थना करतील. म्हणली कोण आहे ते? म्हणले राम गायकवाड. अहो म्हणली माझा भाऊ बी रामच आहे. तर म्हणली कुठे राहतात? म्हणले दापोडी चर्चला. आणि ते नेहमी विनियर्ड चर्चचे सगळे प्रोग्राम वगैरे बघायचे. तुम्ही पास्टरचा बॉडी काढतो, 12 वर्ष पास्टरचा बॉडी काढतो, त्याचे अर्ध गीत फिरायचं पास्टरांच्या, मी दिसायचं, मी प्रार्थना करायचं. म्हणली ह्यो का? आणि तो माझाच भाऊ आहे. म्हणली ह्योच का? म्हणले हा भाई माझाच भाऊ आहे. आणि मी जेव्हा मला बोलवली की म्हणली दादा काही कर आणि तू अर्जंट ये. मी ससून हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी सगळं ऑपरेशनचं सामान सगळं मागवलेलं होतं. आणि माझा मेहुणा जे आहे ना, दोन्ही किडन्या खराब झाल्यावर जेवण नव्हतं, काय नव्हतं, मरायला टेकलेला होता. आज डॉक्टर सांगितला की 1 हप्ता या 2 हप्ते मॅक्सिमम हा जगू शकेल, असं बोलला होता. पण मी गेलं आणि देवाकडे मी प्रार्थना केली. माझा परमेश्वर एवढा दयाळू, त्या क्षणात त्याला स्पर्श केला. आणि त्यावेळेस डॉक्टर मोठे राऊंडला आले आणि त्यांनी चेकअप केलं. म्हणलं हे ऑपरेशनची गरज नाही, सामान वापस करून टाका. पेशंट मध्ये किडनी मध्ये रक्त पुरवठा व्हायला लागलाय, किडनी काम करायला लागलं, किडन्या काम करायला सुरुवात झालेल्या आहेत. कसं झालं माहित नाही. हालेलुया. तुम्ही तुमच्या घरचे पास्टर आहात, तुम्ही तुमच्या घरचे कुटुंबाची काळजी आहे, तुम्ही एक दिवा आहात, तुम्ही एक प्रकाश आहात तुमच्या घरासाठी. तुम्ही तुमच्या घरच्यासाठी, आईबापासाठी, बहीण भावासाठी, सगळ्यासाठी प्रार्थना करणं. देवाने तुम्हाला निवडलंय. एक माचीसची काडी आहे ना, अख्ख्या गावाला जाळ लावून टाकती. मग तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, सत्याचा आत्मा आहे, तुम्ही किती लोकांना पेटवणार आहे का नाही? पहिला आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे. मग त्या बहिणीला कळलं की किती देव महान आहे. की माझा आज तो ह्याला कांदे बटाट्याचा धंदा आहे त्यांचा, ते पोती उचलून फेकतो असं करू असं जीवन आहे. परमेश्वर कसं कुठल्या क्षणाला जीवन बदलेल सांगू शकत नाही माझ्या बहिणीनो. आणि परमेश्वराने आम्हाला ही सेवा दिलेली आहे. त्यांनी निवडून काढल्या, अंधाराच्या सत्तेतून काढलेलं आहे तुम्हाला. असेच तुम्ही आलेले नाहीये. इथं तुमच्यामध्ये प्रकाश आहे. तुम्ही जिथे कुठे जाल ना, ज्या घरात पाऊल ठेवला ते घर आशीर्वादित करचाल, ज्या लोकांवर हात ठेवचाल ते लोक आशीर्वादित करचाल. कारण की जे तुम्ही शब्द बोलणार ते होणारच. मेल्या मुर्द्यावर जर तुम्ही हात ठेवता, मुर्दे जिवंत करू शकणार. कारण की तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. तुमच्यामुळे नाही, ते देवाने गिफ्ट दिलेलं आहे. तुमच्यामध्ये सत्याचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, सामर्थ्याचा आत्मा तुमच्यामध्ये घातलेला आहे. भित्रेपणाचा आत्मा नाही घातलेला आहे. पण आपण ख्रिश्चन लोक जरा काय झालं की लगेच मी काहीच नाही हो ब्रदर, मी योग्य नाही आहे ब्रदर. नाही, तू योग्य नाही, तू खूप योग्य आहेस. परमेश्वराचा लाडका आहेस, तू लाडकी आहेस परमेश्वराचं. हालेलुया. आणि ज्यावेळेस पोट योसेफाला सांगण्यात आलं की आता मरियम काय झाली, गर्भवती झालेली. जसं ते लगेच योसेफ गेला आणि मरियमला म्हणला, मरियम घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. कारण की देवाने आत्ताच मला सांगितलंय की तुझ्या पोटात जे बाळ आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि मला पिता होण्याचं सौभाग्य प्राप्त. हालेलुया.
तुम्हाला कधी कधी वाटतं की नातं तुटतील असं केल्यानं, नाही तुटू देत परमेश्वर, नाही तुटू देत. आणि ज्यावेळेस तिला पोट आलं, डिलिव्हरीची वेळ आली, त्यावेळेस येसोपानी म्हणला, कारण की यातना खूप होत होत्या तिला, पोट दुखत होतं, डिलिव्हरीचा टाइम आता जवळच आलेला होता. आणि देवदूताने सांगितलं की हिला उचल आणि बेथलेहेमला घेऊन जा. आणि जेव्हा ती बेथलेहेमला घेऊन गेला, तिथं अनवळखी, येसोपाला कोणी ओळखत नव्हतं, मरियमला कोणी जास्त ओळख नव्हती. आणि तिथं त्यांनी असं दररोज खटखट केले, अहो माझी पत्नी ना डिलिव्हरीला आलेली आहे, प्लीज कृपा करा, आजची रात्र राहू द्या आम्हाला. लोक म्हणले नाही, आम्हाला नको, आमच्या घरात जागा नाही. देवाच्या पुत्राला जागा दिलेल्या आहे लोकांना. हालेलुया. कितीतरी त्यांनी दार खटखट केले की म्हणले नाही, माझी पत्नी आता खूप यातना व्हायला, तिला खूप पेन होतंय, प्लीज आजची रात्र राहू द्या. आजची रात्र लोकांनी दरवाजा खोलला नाही देवाला. एक माणूस म्हणला, बाबा इथं नाही जागा, तुम्ही काय करा, तिथं काय आहे, गाईचा गोठा आहे, तिथं कोटा आहे, तिथं कोट्यात जा आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही आजची रात्र राहा, मग सकाळी उठून जा. म्हणजे बघा ना, परमेश्वराचा, तुमचा माझा तर हॉस्पिटलमध्ये, घरामध्ये, चांगल्या ठिकाणी जन्म झालाय, पण देवाचा जन्म कुठं झाला? गायीच्या. तिथं शेण आहे, तिथं घाण आहे, सगळ्या ठिकाणी आहे. रेड लॉट, तिथं झाला जन्म. म्हणून मला एक सांगायचं आहे की देवाने तुमच्यावर लई मोठी कृपा केलेली आहे, की तुम्हाला येशू ही गिफ्ट दिलेलं आहे. हे जतून ठेवा. जवळ तुम्ही जिवंत आहे तवर ना येशूची भक्ती करत राहा, त्याच्या मार्गाने चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याच्या वचनाला धरून राहा. आता देवदूत त्यावेळेस ते स्वर्गदूत उतरले आणि त्या बाळाला नमन करण्यासाठी, हे ना, चुंबन्या काय म्हणतात गाणं आहे बघा, की येशू स्वर्ग काय केलं, पांघरनं घेतलं येशूच्या, की येशूला पांघरनं घेतलं. कारण की प्रभू येशू त्या ठिकाणी जन्मला ना, त्या गायीच्या गोट्यामध्ये इतका प्रकाश पडला होता, लेलिया, खूप मोठा प्रकाश पडला होता. आणि सगळे देवदूत येऊन त्याला नमन करत होते. आज त्याला माहित होतं गरिबी काय, उपास काय, रडणं काय, मरण काय, दुःख काय, त्या परमेश्वराने सर्व काही त्यांनी भोगलेलं आहे. असं म्हणू नका की माझ्या जीवनात खूप त्रास आहे तर मीच खूप संकटात आहे, देवाला काय माहितीये, असं लोक म्हणतात. त्यांनी जो भोगलंय, त्यांनी जे दुःख काढलंय, ते तुम्ही काढलंय. एका जनावरासारखं त्याला फरफटत ओढत नेत होते, त्याची हाल हाल केली गेली, तशी तर तुमची आमची कोणी हाल केलेलं नाही. देवाला धन्यवाद हो की खरंच मला ह्या ठिकाणी देवाने आणलं आणि या वचनाद्वारे तुमच्याशी बोलायला लावलं, या वचनाद्वारे तुमची सेवा केली. मी जास्त उशीर घेतला असेल कदाचित पास्टर, सॉरी. मी देवाला धन्यवाद देतो. मी पुढच्या सेवेसाठी पास्टरला पुढे बोलवतो. प्रार्थना करू, जरा उठून उभे राहतो, प्रार्थना करू 2 मिनिटाची. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता परमेश्वर की प्रभू येशू स्वर्ग सोडून आम्हामध्ये वस्ती केली दे बाप्पा. प्रभू परमेश्वर, आम्ही मृत्यूच्या छायेत होतो दे बाप्पा, पण तू येऊन दे बाप्पा, तुझा प्रकाश आमच्यावर पाडला दे बाप्पा. आज हे मंडळी दे बाप्पा, प्रभू मी पास्टरांची मंडळी, आज त्याला तू आज आशीर्वादित कर, ह्या चर्चला आशीर्वादित कर, पास्टरला आशीर्वाद कर. परमेश्वर आज एवढे इथं आहेत दे बाप्पा, मी पुढच्या वेळेस जेव्हा येईन दे बाप्पा, या चर्च मध्ये बसायला जागा पुरणार नाहीये दे बाप्पा परमेश्वर. आणि अनेक नवीन लोक या ठिकाणी येतील दे बाप्पा, हे चर्च शोधत येतील दे बाप्पा. आणि पास्टरांना प्रभू नवीन चर्च बांधण्यासाठी मोठी जमीन तू देणार आहे दे बाप्पा परमेश्वर. आणि मोठी जमिनीमध्ये एक कलिशिया उभा राहील दे बाप्पा. माझा विश्वास आहे की परमेश्वर दे बाप्पा, एक कलिशियावर तुझा अभिषेक पाठव दे बाप्पा, या लोकांवर तुझा अभिषेक पाठव. आज हे लोक जेव्हा आपल्या घरी जातील तर रिकामे जाणार नाही दे बाप्पा परमेश्वर दे बाप्पा. जो कोणी आज कर्जत असेल, आज तुमचं कर्ज चाललेलं आहे, तुमची गरिबी चाललेली आहे, दारिद्र्य चाललेलं आहे, कारण की परमेश्वर या क्रिसमस मध्ये तुम्हाला सर्व काही पुरवणार आहे.
हे क्रिसमस करून नवीन वस्त्र घेऊन सण करून सुद्धाही तुमच्याकडे पैशाचा पुरवठा परमेश्वर देणार आहे. कोणीतरी एक सिस्टर आहे, तिच्या मुलासाठी प्रार्थना करते, तिचं मुलासाठी प्रार्थना करते. सिस्टर, तुमच्या देव बाप्पा तुमच्या मुलाला टच करतंय, ब्लेस करतंय. तुम्ही लय रडताय त्या मुलासाठी, तुमचं त्याचं पटत नाहीये, तर तुमच्यापासून लांब आहे, पण परमेश्वर त्याला टच करतंय. तुमचं पोरग तुमच्याकडे येतंय. रिहंतो रबा बाबा बाबा रखाला म्हणतो रबा बाबा री बाबा 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 बाबा. जो निसंतान आहे त्यांच्या पोटावर हात ठेवा. परमेश्वर या दिवसात दे बाप्पा, जसं हन्नाची काळजी घेतली दे बाप्पा, रिबिकाला दिले दे बाप्पा जुळे मुलं, तसे दे बाप्पा जो निसंतान त्यांना लेकराचा आशीर्वाद दे बाप्पा. परमेश्वर दे बाप्पा, ब्लेस कर दे बाप्पा. परमेश्वरा, जो कोणी कर्जात आहे ते सर्व कर्ज काढून टाक दे बाप्पा. ज्याला नोकरी नाही दे बाप्पा, परमेश्वर सर्व नोकरीचे अपॉइंटमेंट परमेश्वर त्यांच्याकडे धावत येऊ दे बाप्पा. त्याला नोकरी लावू दे बाप्पा. जो कोणी परमेश्वर दे बाप्पा श्रापात आहे दे बाप्पा, सर्व श्राप आम्ही येशूच्या नावामध्ये काढून टाकतो दे बाप्पा. प्रभू ब्लेस कर दे बाप्पा येशूच्या नावात. आजपासून सर्वांनी बोला माझ्या पाठीमागे, प्रभू येशू मी आशीर्वादित आहे, माझं घराणं आशीर्वादित आहे, माझं जीवन आशीर्वादित आहे, माझं चर्च आशीर्वादित आहे, माझे पास्टर आशीर्वादित आहे, आणि याच्या पुढचं जीवन माझं आशीर्वादित असणार आहे. धन्यवाद. सर्व गौरव सर्व महिमा मी तुला देतो आणि प्रार्थना शिक्षणात मागतो. आमेन. प्रेज लॉर्ड. किती लोकांना आशीर्वाद मिळाला? हात वर कर. मी त्यांना भेटायला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते मला बंदुकांच्या जवळ घेऊन जातात, तोफांच्या जवळ घेऊन जातात, रणगाड्यांच्या जवळ घेऊन जातात. म्हटलं बाबा काय पाळकसाहेब, मला काय घाबरायला काय आहे? परंतु आज त्यांनी ते तोफचे गोळे आणि बंदुकाच्या गोळ्या इकडे झाडलेल्या आहे आमच्या. प्रेज लॉर्ड. नुसते ते म्हणतात, नुसतं मी दाखवणार नाही, तर गोळ्या झाडणारा मनुष्य आणि ते वचनाच्या गोळ्या होत्या त्या. प्रेज लॉर्ड. हे आमच्या अंतकरणाला निश्चित जखमी करत नाही, तर आमच्या अंतकरणाला छेदून आरपार जाणारे असे झालेले आहे. आणि खरोखर मी जसं तुम्हाला आरंभीत सांगितलंय की ग्रामीण भागामध्ये देखील अनेक मंडळांचे स्थापनेसाठी प्रभूंनी त्यांचा उपयोग केलेला आहे. ते कोणत्या पार्श्वभूमीचे हे त्यांनी स्वतः सांगितले, त्यांचं कुटुंब कोणत्या पार्श्वभूमीचे हे देखील त्यांनी सांगितलंय. परंतु एकच बाब लक्षात ठेवा की प्रभूने आपल्याला अनेक आशीर्वाद ऑलरेडी दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची किंमत जो समजतो, जो जाणतो, त्याला देव नुसतं देत नाही तर भरभरून देतो. आणि या ख्रिसमसच्या या सर्व आठवड्यामध्ये परमेश्वर आम्हा सर्वांना विपुलतेने देणार आहे, देत आहे. आणि त्याबद्दल त्या देवाला आपण गौरव देऊया आणि आपण आपल्या जागे